मला पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून येत आहे. कार्यकर्त्यांचा गराडा सकाळपासून तुमच्या सभोवताली दिसून येतोय. काय भावना आहे? पाचव्यांदा मला या माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांनी निवडून दिलं, याबद्दल प्रथमतः मी त्यांचं ऋणी आहे. कारण सलग पाचव्यांदा निवडून देणं एवढं सोपं काम नाही, पण त्या आज चांगल्या मताधिक्यानं पुन्हा एकदा मला पाचव्यांदा निवडून दिले. या मतदारसंघातल्या लोकांनी आमच्या पाठीमागे आशीर्वाद ठेवलं. गेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये थोडं मताधिक्य आमच्या कमी पडलं होतं, पण यावेळेला पुन्हा एकदा दिल्याबद्दल मला आज आम्ही सगळं भारतीय जनता पक्ष मतदारावर किंवा मतदारांचं ऋणी. मला महायुतीचं सरकार बसताना दिसून येत आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा याच्यामध्ये निवडणूक लढवली गेली होती. सध्या तिन्ही पक्ष जे आहेत ते मुख्यमंत्री पदाचा दावा करतायत. आपल्याला काय वाटतं, कोण मुख्यमंत्री व्हायला? भारतीय जनता पक्षाचे माननीय देवेंद्रजी फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. एक कुशल नेतृत्व त्यांच्याकडे आहे. गेल्या 5 वर्ष युती सरकारमध्ये त्यांनी काम करून दाखविलेलं आहे आणि मला असं वाटतं की पुन्हा एकदा त्यांना मुख्यमंत्री पद मिळाला पाहिजे. मला तुम्हाला 5 वर्षाच्या मंत्रिपदाचा दीर्घ असा अनुभव आहे. पुन्हा एकदा सरकार सत्तेमध्ये बसत आहे. मंत्रिपदाची इच्छा किंवा निरोप वगैरे आलाय? नाही, मंत्रिपदाचे निरोप नाही आलं, पण मी तर भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आलो. मतदार क्षेत्रामध्ये मला आमदारचे तिकीट मिळालं. जवळपास 20 वर्ष मला या मतदार क्षेत्रामध्ये मतदारांची सेवा करण्याची संधी मिळाली. हेच मोठं काम आहे माझ्यासाठी.